नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचा फॉर्म 2026चा तुम्ही भरत आहात तर हा व्हिडिओ पहा. तर आता हे 3 काम पटकन करून घ्या तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार. अन्यथा तुम्हाला पीक विमा 1 रुपया इथं तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. पीक विमा भरताना कोणती काळजी घ्यायची आहे, पीक विमा भरल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून पीक विम्याचे पैसे थेट हे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाईल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2026साठी नवीन नियम इथं लागू करण्यात आलेले आहे. तर आता यामध्ये कोणकोणते नियम आहे, सर्वप्रथम आता हे 3 गोष्टी तुम्हाला करणे यामध्ये आवश्यक आहे, बंधनकारक आहे, तरच तुम्हाला इथं पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल. पीक विमा मिळवण्यासाठी पंचनामे झालेले असणे खूप आवश्यक आहे. आता तुमच्या शेतामधील जे काय सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, तर याची तक्रार देखील तुम्हाला करणे आवश्यक आहे. जर तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल तर तेही तुम्हाला 72 तासाच्या तक्रार करायची आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग जे काही तुमच्या शेतामध्ये पीक आहेत ते. तर आता यासाठी तुमचे जर शेतातील पंचनामे झालेले नसेल तर इथं तुम्हाला तलाठ्याशी संपर्क करा, कृषी कार्यालय, लेखी अर्ज द्या, क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशनवरती तुम्हाला कंप्लेंट इथं नोंदवायची आहे. एक हेल्पलाईन नंबर होतो 14447. तर यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता. जास्ती पाऊस झाला किंवा तुमच्या पिकाचे नुकसान झाले लगेच तक्रार करा 72 तासाच्या आत, किंवा क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून देखील तुम्ही तक्रार करू शकता. 72 तासाच्या तक्रार करायची आहे. बँक खाते तपासायचं आहे. दुसरं जे यामध्ये आहे बँक खाते. जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, NPCI मॅपिंग नाही आहे, बँक खाते बंद आहे, IFSC कोड चुकीचा आहे, नावात फरक आहे, तर अशांनी लगेच बँकमध्ये जाऊन आधार लिंक करून घ्या, DBT सुरू करून घ्या, बँक खाते ॲक्टिव्ह करून घ्या, तरच तुम्हाला पैसे तर येणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून देखील तुम्ही तुमच्या पिकांची तक्रार करू शकता. यानंतर इथे आपले ई पीक पाहणी पूर्ण झाली की नाही. आता ज्या कोणी शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेलीच नाही तर अशा शेतकरी बांधवांना अनुदान असेल, अतिवृष्टी असेल, पीक विमा असेल, याचा 1 रुपया शेतकरी बांधवांना मिळणार नाही. तर लवकरात लवकर तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. ज्या ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे अशा शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी देखील करणे आवश्यक आहे. तलाट्याला संपर्क करा. ज्यांना कोणाला ई पीक पाहणीबद्दल काही अडचण जात असेल तर ई पीक पाहणी कशी करायची आहे आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला, तर लगेच बघा. यानंतर स्टेटस चेक करा, अप्रूव्हल आहे की कंप्लीट आहे. तर आता व्हेरिफिकेशन इथं पेंडिंग आहे काही जिल्ह्यांमध्ये. आता इथं कागदपत्र पडताळणी. आता जेव्हा तुम्ही तुमचा अर्ज सादर करता यामध्ये आधार कार्ड, 7/12/8, बँकेचं पासबुक, पीक पेरा, मोबाईल नंबर हे व्यवस्थित तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं तुमचे अपलोड करायचे आहे पीक विमा फॉर्म भरताना. जर तुम्ही यामध्ये गडबड जर केली तर तुमचा पीक विमाचा फॉर्म इथं रिजेक्ट देखील होऊ शकतो. तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे. महत्त्वाची जे काही सूचना यामध्ये तुम्हाला कंप्लेंट करायची आहे. काय करायची आहे? कंप्लेंट करायची आहे. 72 तासाच्या आत तुमच्या शेतामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, जे की पावसामुळे तुमच्या पिकाचे नुकसान झालेले असेल तर क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून लगेच तक्रार करायची आहे तुम्हाला. तर तक्रार केली तरच तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. तर आता फोटो अपलोड करा. पिकाचे नुकसान स्पष्ट फोटो अपलोड करायचे आहे. 72 तासाच्या तुम्हाला क्लेम करायचा आहे. तर आता पैसे कधी येतात? आता पहिला टप्पा जिल्ह्यावाईज. आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे सर्वात आधी होते तर अशा जिल्ह्यांना लवकरात लवकर पीक विमा जमा केला जातो. काही ठिकाणी यादी तयार सुरू राहते, काही ठिकाणी पडताळणी, काही ठिकाणी व्हेरिफिकेशन सुरू राहते. आता 2026मध्ये जे काही इथं अपडेट आलेला आहे तर आता हे जे काही टोल फ्री क्रमांक इथं आलेला आपल्याला, यावरती कॉल करून तुम्ही तुमचा पीक विमा का आलेला नाही, पीक विमा का अडकलेला आहे, कोणत्या कारणामुळे, पीक विम्याचा फॉर्म पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे, ई पीक पाहणी प्रॉब्लेम आहे, हे सविस्तर माहिती तुम्ही या नंबरवरती कॉल करून घेऊ शकता. लेखी अर्ज देतो तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये. लेखी अर्ज यामध्ये प्रति, पीक विमा कंपनी प्रतिनिधी, तालुका, याचप्रमाणे विषय पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत तक्रार. महोदय, मी खालील सही करणारा जी करणारी असेल शेतकरी, तुमचं नाव, राहणार, तालुका. यानंतर मी सन 2026साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा फॉर्म भरलेला आहे. माझे पिकाचे नुकसान झालेले असून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, तरीही माझ्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. शेतकऱ्यांचे नाव, अर्ज क्रमांक, पीक विम्याच्या पावतीवरचा टाकायचं आहे, नाव, खाते क्रमांक, मोबाईल नंबर. आता मी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम मंजूर करून द्यावी ही नम्र विनंती. यानंतर दिनांक, ठिकाण, सही यासोबत तुम्हाला आधार कार्डची प्रत, 7/12, बँकेचं पासबुकची प्रत, पीक विम्याची पावती, नुकसान भरपाईचे फोटो असल्यास तर आता लगेच तक्रार करा. आता यादीत नाव आहे की नाही, ज्यांचं कोणाचं यादीमध्ये नाव नसेल तर अशांना देखील पीक विमा इथं मिळणार नाही. आता यादीमध्ये नाव कसं पाहायचं? सर्वप्रथम PFMI
किंवा पीक विमा 2026 असं टाका. तर पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करा किंवा क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनवरती जाऊन सुद्धा तुम्ही स्टेटस चेक करू शकता. यामध्ये बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करा, तालुका, जिल्हा, गावाचे नाव टाका आणि सर्चवरती क्लिक करा. तर तुमचा जो काही अर्ज आहे त्याचप्रमाणे तुमचे नाव यादीमध्ये इथं दिसून जाईल की तुमचा फॉर्म पेंडिंग आहे की अप्रूव्हल आहे की रिजेक्ट झालेला आहे. तर लगेच आता तुम्हाला जे काही सांगितल्याप्रमाणे यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे शेतकरी बांधवांनी. दुसरी जी गोष्ट म्हणजे क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रार करणे आवश्यक आहे. तिसरं म्हणजे आता तुम्ही तक्रार केली आहे यादीमध्ये नाव देखील असणे तुमचं आवश्यक आहे. याचप्रमाणे आता तुमच्या शेतातील पंचनामे देखील झालेले असणे आवश्यक आहे. आता यासाठी लगेच तुम्ही तक्रार करा किंवा तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 144447. तर यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही पिकाची तक्रार करू शकता. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.